दुसरे धरले. ऑक्टोपसला अनेक डोळे असतात. ऑक्टोपसचा एक प्राणी आहे त्याचा रंग निळ्या रंगाचा असतो. तिसरे धरले. गोल्डनफिश नावाचा मासा कधीही डोळे बंद करत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुरेश जाधव आहे. मी इयत्ता चौथी शिकलो. आजची बातमी, राष्ट्रीय बातमी. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे 4 लाख यात्री आंतरराष्ट्रीय बातमी. इटलीमध्ये राजधानी रोममधील गॅस डोक्यात स्फोट. हे बातमी. अशा या लोकसंख्येत भारत दौऱ्यावर येणार पाकिस्तान संघ. धन्यवाद. धन्यवाद श्वेत. अशा प्रकारे मी आजच्या परिपाठाची सांगता करत आहे. धन्यवाद. आपला दिवस सुंदर जाओ. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांना नमस्कार. सर्व मान्यवर, शिक्षकगण आणि माझा मित्र परिवार. मी तीर्था सायली संदीप नाट्य खरी इयत्ता 8वी. आज मी आपल्यासमोर आषाढी एकादशी या पवित्र दिवसाविषयी काही विचार मांडणार आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. हा दिवस विठोबा आणि रुक्मिणी यांच्या भक्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी हजारो लाखो वारकरी पंढरपूरला विठोबा दर्शनासाठी पायी वारी करतात. टाळ, मृदुंग, अभंग, भजन आणि हरिपाठांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. हा आषाढी एकादशी केवळ धार्मिक महत्त्व नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. पावसाळ्याची सुरुवात ही वेळी ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात असते, ज्या काळात आपली पचनशक्ती कमी होते. अशा वेळी उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे एकादशीचा उपवास हा शरीर शुद्धीचा मार्गही आहे. या दिवशी भक्ती, संयम आणि एकता आणि साधेपणाचा संदेश दिला जातो. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांनी शिकवलेल्या नामस्मरणाचा मार्ग हीच खरी भक्ती आहे. चला, आपण या दिवशी मनातील वाईट विचारांचा त्याग करून विठोबाच्या भक्तीला स्वतःला रंगूया. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. धन्यवाद. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना माझा नमस्कार. आदरणीय शिक्षकगण आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझं नाव पूर्वा सागरी गणपती घाडी. मी इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी. मी आषाढी एकादशी निमित्त थोडं बोलू इच्छिते. आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी, चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळनाद, भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलीच्या दर्शनासाठी असलेली आस, विठ्ठल माऊलीच्या भक्ताला प्रेमपाना पाजणारे मनोहर रूप आणि आळंदी ते पंढरपूरची वारी. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी व्यर्थ एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवश्रेणी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो.
पांडुरंगाच्या भेटीसाठी पावसा पाण्यात भिजत चिंबत वारकरी दिंडीत सहभाग घेतात. ह्या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंद झालेले वारकरी उपवास करतात. शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते ह्या दिवशी उपवास करून मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात. या दिवशी माऊली माऊली या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदून जातो व हा सगळा सोहळा अगदी डोळे दिपकवून टाकणारा असतो. या उत्सवामुळे समाजात भक्ती, प्रेम आणि एकतेची भावना वाढते. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.